गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे BComमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी मोफतपणे उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंटन्सीचा सिलेबस शिकत आहोत आणि या सिलेबसमध्ये आपण टॉपिक सुरू केलेला आहे फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. याचं इंट्रोडक्शन आपलं लास्ट लेक्चरला झालेलं आहे आणि आजच्या लेक्चरला खूप महत्त्वाचं लेक्चर की जे फायनल अकाउंट तुम्ही बनवणार आहात कोऑपरेटिव्ह सोसायटीचे, त्याच्यामध्ये जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जे बनवणार त्याचा एक विशिष्ट फॉर्मॅट दिलेला आहे फॉर्म एनमध्ये. तो फॉर्मॅट आजच्या लेक्चरला आपल्याला शिकायचा आहे, कारण फॉर्मॅट जर तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही फायनल अकाउंट सोडू शकता. तर आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. हे लेक्चर जर तुम्हाला समजलं, फॉर्मॅट जर समजलं, तरच तुम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटीचा प्रॉब्लेम अगदी चांगल्या प्रकारे आउट ऑफ सोडू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की फॉर्मॅट आपण कसं बनवणार आणि फायनल अकाउंट सोडवण्याची टेक्निकसुद्धा मी एंडिंगला सांगणार आहे. तर ती टेक्निकसुद्धा समजून घ्या. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकूया फायनल अकाउंटचा फॉर्मॅट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट काही दिलेला नाही आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चरला शिकवलं होतं दोन प्रकारच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला कोणताही येऊ शकतो, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी. क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जर असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवणार आहोत आणि कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर आपण ट्रेडिंग अकाउंट त्याच्यामध्ये एक ॲडिशनल ॲड करणार आहोत. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचा विशिष्ट फॉर्मॅट ठरलेला आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टनुसार आणि तो फॉर्मॅट आहे फॉर्म एनमध्ये. तो फॉर्मॅट आजच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत. तर इथं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॉर्मॅट बघू शकतात. फॉर्मॅट तुमच्या समोर आहे, फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आणि हे आहे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. दोघांच्या वरती मी लिहिलेलं आहे बघा फॉर्म एन. फॉर्म एन म्हणजे ही जी बॅलन्स शीट तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर दिसत आहे आणि हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो तुमच्या समोर दिसत आहे, हा सर्व कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टनुसार फॉर्म एननुसार दिलेला आहे. म्हणजे असंच फॉर्मॅट आपल्याला तयार करावं लागेल. आता याची शॉर्ट टेक्निक मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार विद्यार्थी मित्रांनो, तर आता BComचे विद्यार्थी आहात तुम्ही, 11वी-12वीला ज्युनियरला शिकलेलाच आहात ज्युनियर कॉलेजमध्ये की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंटनुसार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण सर्व एक्सपेन्सेस रेकॉर्ड करत असतो आणि क्रेडिटला आपण सर्व इन्कम रेकॉर्ड करत असतो. त्याच्यानंतर बॅलन्स शीट ही स्टेटमेंट आहे आणि बॅलन्स शीट इट इज अ स्टेटमेंट विच शोईंग दी असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ दी पर्टिक्युलर बिझनेस ऑन दॅट पर्टिक्युलर डेट. एखाद्या व्यवसायाच्या विशिष्ट दिवशी किती असेट आणि किती लायबिलिटी आहे ते दाखवणारं स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीट हे काही अकाउंट नाही, याला काही डेबिट क्रेडिट नसतं, म्हणजे याला लायबिलिटी आणि असेट असतात. तर मी तुम्हाला एक शॉर्ट टेक्निक सांगेल, लक्ष द्या. इथं आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनला नंबर दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण एक्सपेन्सेस रेकॉर्ड करत असतो, हे आपल्याला माहिती आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करत असतो एक्सपेन्सेस. मग मी तुम्हाला एवढंच सांगेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जे एक्सपेन्सेस आहे ते टोटल 16 आहे. टोटल 16 एक्सपेन्सेस आहे आणि इकडे क्रेडिटला जे इन्कम्स तुम्ही रेकॉर्ड करणार ते इन्कम्स टोटल 5 इन्कम आहे. मग आपण पार्ट करताना कसं करणार, लक्ष द्या. आपण लक्षात ठेवणार डेबिटला आपल्याला 16 खर्च रेकॉर्ड करायचे आहे आणि क्रेडिटला आपल्याला 5 इन्कम रेकॉर्ड करायचे आहे. ते 16 खर्च सिक्वेन्सली आपण जर पार्ट केले आणि 5 इन्कम जर आपण पार्ट केले तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सहज बनवू शकतो. आता खर्च कोणकोणते आहे बघा. इथं नंबर 1ला खर्च दिलेला आहे इंटरेस्ट. नंबर 1चा खर्च आहे इंटरेस्ट. जेव्हा आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून आपण इंटरेस्ट देणार आहोत, इंटरेस्ट म्हणजे व्याज. मग जेव्हा आपण मेंबर्सचे डिपॉझिट आपल्याकडे ठेवल्या जातात, आपले सभासद आपल्याकडे काही ठेवी ठेवतात, त्या डिपॉझिटवर आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागतं. म्हणून तो इंटरेस्ट आपला खर्च असेल तेव्हा तो इंटरेस्ट तुम्ही डेबिटला रेकॉर्ड करा. तुम्ही जर क्रेडिटला बघितला विद्यार्थी मित्रांनो, एक सिंपल लॉजिक सांगतो. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची आणि क्रेडिटची सुरुवात
सेम कॉमन ट्रान्झॅक्शनने होते आणि तो ट्रान्झॅक्शन आहे इंटरेस्ट. इकडे आहे इंटरेस्ट आणि इकडे पण आहे इंटरेस्ट. फक्त फरक आहे, डेबिटला जो इंटरेस्ट असेल तो खर्च आहे आणि क्रेडिटला जो इंटरेस्ट असेल तो इन्कम आहे. मग हा इंटरेस्ट रिसिव्ड आणि हा इंटरेस्ट पेड. आपल्याला इथं टोटल 16 एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे आहे. एकूण 16 नावं मी इथं लिहिलेले आहे, ते तुम्ही पाठ करा. तुम्हाला हे 16 हेड्स दिलेले आहे आणि हे तर 5 हेड्स दिलेले आहे. प्रत्येक हेड्स तुम्हाला पाठ करायचा आहे आणि सिक्वेन्सनुसार. पहिला खर्च इंटरेस्ट, त्याच्यानंतर दुसरा खर्च आहे बँक चार्जेस, तो एक लक्षात ठेवा. तिसरा खर्च आणि पाचवा खर्च असं लॉजिक म्हणून लक्षात ठेवायचं. तिसरा पण सॅलरी आहे आणि पाचवा पण सॅलरी आहे. फक्त फरक एवढा आहे, तिसरा जो आहे सॅलरीज अँड अलाउन्सेस टू स्टाफ. जे काही कोऑपरेटिव्ह सोसायटीचे स्टाफ आहे त्यांना जे काही तुम्ही सॅलरी वगैरे वेतन वगैरे देणार त्या स्टाफला झालेला सॅलरीचा खर्च 3 नंबरला रेकॉर्ड करा. आणि दुसरी 5 नंबरला जी सॅलरी तुम्ही लिहिणार, सॅलरी अँड अलाउन्सेस टू मॅनेजिंग डायरेक्टर. मॅनेजिंग डायरेक्टरला दिलेली जर सॅलरी असेल तर ती आपण 5 नंबरला रेकॉर्ड करणार. शक्यतो प्रॉब्लेममध्ये मेजॉरिटी सॅलरी जी दिली जाते ती कुणाची आहे काय सांगितलं जात नाही, तर ती सॅलरी आपण नेहमी 3 नंबर खर्चामध्येच रेकॉर्ड करणार आहोत. तर 3 नंबरचा आहे सॅलरी अँड अलाउन्सेस टू स्टाफ. 4 नंबरचा खर्च आहे कॉन्ट्रीब्युशनशी संबंधित स्टाफ प्रोव्हिडंट फंड. मग कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रोव्हिडंट फंड 4 नंबरचा खर्च येणार. 5 नंबरचा खर्च मी ऑलरेडी तुम्हाला सांगितला आहे. 6 नंबरचा खर्च व्यवस्थित लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 6 नंबरचा खर्चाचं नाव मोठं आहे, तो पाठ करायचा आहे. त्याच्यामध्ये 3 खर्च दिले, अटेंडन्स फीज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, अटेंडन्स फीज आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असे 2 खर्च दिलेले आहे ऑफ डायरेक्टर्स अँड कमिटी मेंबर्स. जे काही कंपनीचे जे काही कोऑपरेटिव्ह सोसायटीचे डायरेक्टर आहे किंवा कमिटी मेंबर आहे यांना जो काही प्रवासासाठी येणारा खर्च आहे, ट्रॅव्हलिंग खर्च किंवा अटेंडन्सचा त्यांची फीज असेल, तर हे अटेंडन्स फीज आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस तुम्ही 6 नंबरला रेकॉर्ड करणार. 7 नंबर जर बघितला तर तिथं परत ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे, परंतु हा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस स्टाफशी संबंधित आहे. आपला जो स्टाफ जो काही ट्रॅव्हल करणार आहे त्या ट्रॅव्हलिंगला येणारा खर्च 7 नंबरला आपण रेकॉर्ड करणार. म्हणजे लक्ष द्या, अटेंडन्स फीज आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस डायरेक्टर आणि कमिटी मेंबर जर असतील तर 6 नंबर आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस स्टाफचा असेल तर 7 नंबर. 2 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर 8 नंबरचा खर्च आहे रेंट, रेट्स आणि टॅक्सेस, तो तुम्ही तिथं रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर 9 नंबरचा खर्च तिथं दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 खर्च दिलेले आहे, पोस्टेज, टेलिग्राम आणि टेलिफोन चार्जेस. मग पोस्टेज, टेलिग्राम आणि टेलिफोन चार्जेसशी संबंधित जे काही ट्रान्झॅक्शन असतील ते तुम्ही 9 नंबर खर्चामध्ये रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर 10 नंबर खर्च आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. 11 नंबर आहे ऑडिट फीज. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस 12 नंबर. एखादा स्टाफ आलेला असेल, एखादी मीटिंग झालेली असेल, चहा पाण्याचा खर्च, रिफ्रेशमेंटचा खर्च, जे काही जनरल खर्च झालेला असेल तो जनरल एक्सपेन्सेस म्हणून तुम्ही 12 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर 13 नंबर बॅड डेट्स रिटर्न ऑफ. तुम्हाला माहिती आहे बॅड डेट्स आपण प्रोव्हिजन करून ठेवतो आणि बॅड डेट्स आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करतो, तर ते बॅड डेट्ससुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच रेकॉर्ड करायचे, फक्त 13 नंबर खर्चामध्ये. त्याच्यानंतर 14 नंबर डेप्रिसिएशन, ही असे ॲडजस्टमेंट असणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपण ॲडजस्टमेंट सोडवतो, फिक्स असेटमधून डेप्रिसिएशन वजा करतो आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. परंतु जेव्हा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार तेव्हा ते 14 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचं आहे, डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट. त्याच्यानंतर 15 नंबरचा खर्च जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर. हे काय कॉमनली दिलेलं आहे, काही ट्रान्झॅक्शनमध्ये दिला जात नाही, लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर. आणि लास्ट आहे अदर आयटम्स. अदर आयटम्स हा खूप महत्त्वाचा खर्च आहे. जे खर्च तुमचे पहिल्या 15मध्ये नाही आले, जे खर्च तुमच्या पहिल्या 15मध्ये येणार नाही ते सगळे खर्च तुम्ही अदर एक्सपेन्सेसमध्ये लिहा, अदर आयटम्समध्ये लिहा. उदाहरणार्थ ॲडव्हर्टाइजमेंट नावाचा खर्च पहिल्या 15मध्ये आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट कुठंच दिसत नाही, मग ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही अदर आयटम्समध्ये लिहू शकतात. इन्शुरन्स नावाचा खर्च आहे, इन्शुरन्स पण आपल्याला कुठंच दिसत नाही, मग इन्शुरन्स नावाचा खर्चसुद्धा तुम्ही अदर आयटममध्ये लिहू शकतात. कमिशन नावाचा खर्च पहिल्या 15मध्ये कुठंच दिसत नाही, मग जे पहिल्या 15मध्ये जे खर्च येणार नाही ते खर्च आपल्याला 16 नंबर अदर आयटममध्ये लिहायचे, एवढं लक्षात घ्या. आणि हे सर्व खर्च तुम्हाला 1 बाय 1 हेड्स आहे, हे सर्व हेड्स तुम्हाला 1 बाय 1 पाठ करायचे आहे. मग हे जर एकदा तुमचे पाठ झाले 16 खर्च तर तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पक्क एकदम कॉन्फिडेंटली तुम्ही सोडू शकतात. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जसे खर्च येतात तसे क्रेडिटला इन्कम असतात आणि फक्त 5च इन्कम आहे, ते 5 इन्कम लक्षात ठेवा. पहिला इन्कम तर मी तुम्हाला सांगितलं कॉमन आहे, डेबिटला इंटरेस्ट तर क्रेडिटला पण इंटरेस्ट. इथं असणार इंटरेस्ट रिसिव्ड. त्याच्यानंतर 2 नंबरचा इन्कम आहे डिव्हिडंड रिसिव्ड. कशावर? शेअर्सवर.
जे काही डिव्हिडंड तुम्हाला मिळालं ते 2 नंबर इन्कममध्ये रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर 3 नंबर आहे कमिशन रिसिव्ड. कमिशन जर मिळालेलं असेल तर ते कमिशन म्हणून रेकॉर्ड करा. 4 नंबर आहे मिसलेनियस इन्कम आणि या मिसलेनियस इन्कममध्ये 5 सब इन्कम दिलेले आहे. ते असे सेम टू सेम आपल्याला लिहायचे. सगळेच्या सगळे प्रॉब्लेममध्ये दिले जात नाही. फक्त फॉर्मॅट दिसताना मोठा दिसतो, एवढे ट्रान्झॅक्शन काही प्रॉब्लेममध्ये दिले जात नाही. हे फक्त पाठ करून ठेवा. मिसलेनियसमध्ये 5 इन्कम आपण सब इन्कम म्हणून रेकॉर्ड करणार. त्याच्यामध्ये पहिला आहे शेअर ट्रान्सफर फी, दुसरा आहे रेंट, तिसरा आहे रिबेट, चौथा आहे सेल ऑफ फॉर्म आणि पाचवा आहे अदर आयटेम्स. पहिला आहे शेअर ट्रान्सफर फी, दुसरा रेंट, तिसरा रिबेट, चौथा सेल ऑफ फॉर्म आणि पाचवा आहे अदर आयटेम्स. आणि हे सब इन्कम झाल्यानंतर शेवटचा 5 नंबरचा इन्कम तुम्ही रेकॉर्ड करणार लँड इन्कम आणि एक्सपेंडिचर. लँड इन्कम आणि एक्सपेंडिचर पण दिलं जात नाही. बघा इकडे पण लँड इन्कम आणि एक्सपेंडिचर आहे आणि इकडे पण आहे. तो कॉमन दिलेला आहे, तो काय ट्रान्झॅक्शनमध्ये दिला जात नाही, पण तो फॉर्मॅटमध्ये दिला, फॉर्म एनमध्ये दिला म्हणून आपण घेतलेला आहे. तर या पद्धतीने 16 एक्सपेन्सेस आणि 5 इन्कम. ट्रिक काय लक्षात ठेवायची, मला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 16 खर्च पाठ करायचे आहे, मला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला 5 इन्कम पाठ करायचे. मला माहीत पाहिजे कोणते 5 इन्कम आहे आणि हे तुम्हाला माहीत झाल्यानंतर क्लोज करा. क्लोज तुम्हाला माहिती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण भरपूर वेळेस क्लोज केलं. क्रेडिट साईड जास्त असेल तर डेबिटला डिफरन्स येणार आणि डेबिटला डिफरन्स आला तर त्याला आपण नेट प्रॉफिट नाव देणार. डेबिट क्लोज करा. क्रेडिटला डेबिट जास्त आहे आणि क्रेडिटला डिफरन्स जर आला तर याला नेट लॉस नाव देणार. आणि ह्या नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कुठे ट्रान्सफर करायचा, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो डिफरन्स येणार नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, हा डिफरन्स तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 11 नंबर लायबिलिटीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. लक्षात ठेवा, नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काही डिफरन्स येणार तो आपण ट्रान्सफर करणार 11 नंबर लायबिलिटी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन. तर या पद्धतीने तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आता बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये मी तुम्हाला सांगणार टोटल 12 लायबिलिटी पाठ करा आणि टोटल 11 असेट दिलेले आहे, ते 11 असेट पाठ करा. म्हणजे एवढे हेड्स दिलेले आहे, 1 बाय 1 आपल्याला रेकॉर्ड करायचे. मग 12 लायबिलिटी आपण पहिले वाचून घेऊ, 11 असेट्स घेऊ. याचं नोट डाऊन तुम्ही करून ठेवा. आणि हे विद्यार्थी मित्रांनो परत मी रिपीट करतोय, हा फॉर्मॅट तुम्हाला पाठ झालाच पाहिजे. फॉर्मॅट खूप सोपा आहे, फक्त नावं पाठ करायचे. 16 खर्च एक एक करून पाठ करा, 5 इन्कम पाठ करा. आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, याच्या अगोदर पहिले बॅलन्स शीट पाठ करा. बॅलन्स शीट पाठ झाली की त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाठ करा. मग बॅलन्स शीट लर्न करत असताना 12 लायबिलिटी आणि 11 असेट. मग त्या 12 लायबिलिटी कोणत्या एक एक करून आपण बघूया. पहिली आहे शेअर कॅपिटल, दुसरी आहे रिझर्व्ह फंड अँड अदर फंड, तिसरी आहे परत फंड आहे परंतु स्टाफ प्रोव्हिडंट फंड आहे, चौथी आणि 5वी बघा लोनशी संबंधित आहे, सेक्युअर्ड लोन आणि अनसेक्युअर्ड लोन. जे काही सेक्युअर्ड लोन आणि अनसेक्युअर्ड लोन असतील ते सगळे लोन आपण कुठंतरी एकाच ठिकाणी लिहिणार, सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्ड. प्रॉब्लेममध्ये विशिष्ट उल्लेख केला सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्ड तरच आपण ते सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्डमध्ये लिहिणार आहोत. 6 नंबर लायबिलिटी आहे डिपॉझिट, 7 नंबर आहे करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन. जितक्या पण तुमच्या फिक्स डिपॉझिट असतात, फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, त्या मी पुढे दाखवणारच आहे. त्या सगळ्या डिपॉझिटमध्ये 7 नंबर आहे करंट लायबिलिटी ज्या असतात तुमच्या, क्रेडिटर्स असेल, बिल्स पेबल असेल किंवा आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट वगैरे असतील तर त्या करंट लायबिलिटीजमध्ये रेकॉर्ड करा. 8 नंबर लायबिलिटी जी तुमच्यासाठी नवीन आहे अनपेड डिव्हिडंड, त्याला अनक्लेम डिव्हिडंडसुद्धा म्हणतात. तर अनपेड डिव्हिडंड कशी सोडवायची आत्ता मी लगेच तुम्हाला दाखवणार आहे. 8 नंबर लायबिलिटीचं नाव आहे अनपेड डिव्हिडंड, लक्षात घ्या. 9 नंबर लायबिलिटीचं नाव आहे इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड, इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. 10 नंबर लायबिलिटी जी आहे फक्त ती नावाला रेकॉर्ड करून ठेवणार आपण, अदर लायबिलिटी त्याच्यामध्ये काहीच येणार नाही. 11 नंबर लायबिलिटी खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन. त्या लायबिलिटीमध्ये आपण ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत म्हणून ती लायबिलिटी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि 12 नंबरची लायबिलिटीसुद्धा आपण नावालाच रेकॉर्ड करून घेणार, ती काही प्रॉब्लेममध्ये दिली जात नाही, कॉन्टिजंट लायबिलिटी. तर 12 लायबिलिटी आहे, याच्यामधले 10 आणि 12, 10 नंबरची आणि 12 नंबरची फक्त आपण नावाला रेकॉर्ड करणार आहोत, त्याच्यामध्ये जास्त काहीच येत नाही शक्यतो. आता असेट, टोटल 11 असेट पाठ करायचे आहे. मग पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती, तर या सिक्वेन्सलीच पाठ करायचे कारण हा फॉर्म एनमध्ये दिलेला आहे. मग फॉर्म एननुसार पहिली असेट आपल्याला सांगितलेली आहे कॅश अँड बँक बॅलन्स. कॅश इन हँड असेल, कॅश ॲट बँक असेल किंवा बॅलन्स विथ अदर बँक असेल, सगळे कॅशशी संबंधित असणारे ट्रान्झॅक्शन 1 नंबर असेटमध्ये तुम्ही रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर 2 नंबर आहे तुमची इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. कोऑपरेटिव्ह सोसायटीने जिथं जिथं गुंतवणूक केलेली असेल त्या सर्व इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही 2 नंबर असेटला रेकॉर्ड करा. कोणकोणत्या इन्व्हेस्टमेंट असतात त्या मी तुम्हाला आता दाखवेलच थोड्या वेळाने.
त्याच्यानंतर तिसरं परत इन्व्हेस्टमेंट आहे, परंतु स्टाफ प्रोव्हिडंट फंड. बघा इकडे पण 3 नंबर स्टाफ प्रोव्हिडंट फंड आहे आणि इकडे पण स्टाफ प्रोव्हिडंट फंड आहे, लक्षात ठेवा. फक्त इथं इन्व्हेस्टमेंटचा स्टाफ प्रोव्हिडंट फंड आहे. 4 नंबरला इकडे पण लोन आहे, इकडे पण लोन आहे, लोन्स अँड ॲडव्हान्सेस. 5 नंबरला इकडे असेट आहे सन्ड्री डेटर्स. 6 नंबरला असेट आहे करंट असेट. 7 नंबर आहे फिक्स असेट, करंट असेट आणि फिक्स असेट. त्याच्यानंतर 8 नंबर आहे मिसलेनियस. 9 नंबर आहे अदर आयटेम्स आणि 10 आणि 11 फक्त आपण नावाला रेकॉर्ड करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि करंट लॉसेस. म्हणजे 10 नंबर असेट आणि 11 नंबर असेटमध्ये आपण काहीच रेकॉर्ड करणार नाही, प्रॉब्लेममध्ये जे शक्यतो दिलं जात नाही. म्हणजे पहिल्या 9च असेट आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, परंतु पार्ट करताना आपण 11 असेट पार्ट करणार आहोत. आणि तुम्हाला माहिती बॅलन्स शीट डायरेक्ट आपण जे क्लोज करतो ती बॅलन्स शीट डायरेक्ट काय झाली पाहिजे, टॅली झाली पाहिजे, कारण बॅलन्स शीटला काही डिफरन्स वगैरे येत नाही. तर या पद्धतीने बॅलन्स शीट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही फॉर्मॅट तयार करणार तेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून घ्यायचं. असं 2 अमाऊंटचे कॉलम असतात. आता फॉर्मॅट आहे म्हणून मी अमाऊंटचे कॉलम छोटे बनवलेले आहे, आपण अमाऊंटचे कॉलम मोठे करणार. पहिला इनर, दुसरा आउटर, ते तुम्हाला माहितीच आहे. आता काय करणार आपण फॉर्मॅट तयार करताना, जेव्हा आता असं ॲज्युम करा आपण प्रॉब्लेम सोडवतोय. आता मला 16 खर्च माहिती आहे, तर मी काय करणार, प्रत्येक खर्च रेकॉर्ड करणार आणि जागा सोडणार. त्याच्या खाली 1 लाईन 2 लाईन काय असेल ती मी जागा सोडणार आणि पुढचा खर्च लिहिणार. समजा फॉर एक्झाम्पल इंटरेस्टच्या खाली मी 2 लाईन सोडणार, दुसरा खर्च लिहिणार बँक चार्जेस. बँक चार्जेसमध्ये फक्त बँक चार्जेसच लिहितात, त्या व्यतिरिक्त काहीच लिहित नाही. मग बँक चार्जेस खाली जागा सोडायची काही गरज नाही. तिसरं सॅलरी येऊ शकतं म्हणून त्याच्या खाली 2 लाईन सोडा. चौथं कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रोव्हिडंट फंड, याच्यामध्ये तेवढंच येतं स्टाफ प्रोव्हिडंट फंड, त्याला पण जागा सोडण्याची गरज नाही. 5वं सॅलरी फक्त मॅनेजिंग डायरेक्टरची असेल तर ती सोडवा, याला एखादी लाईन सोडली तर ठीक झालं. अटेंडन्स पिन आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला 2 लाईन सोडून देणार. त्याच्यानंतर 7वा खर्च लिहिणार ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफ, त्याला एकच लाईन सोडा. म्हणजे प्रत्येक खर्च लिहिणार आपण आणि त्याच्या खाली जागा सोडणार आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. त्याच्यानंतर 8 नंबर रेंट, रेट्स आणि टॅक्सेस, 3 खर्च आहे, रेंट, रेट्स आणि टॅक्सेस, त्याच्या खाली आपण 2 लाईन सोडून देणार. त्याच्यानंतर पोस्टेज आणि टेलिग्राम, टेलिफोन, त्याच्यामध्ये पण 3 खर्च आहे, त्याच्या खाली पण आपण 2-3 लाईन सोडून देणार. 10 नंबर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, त्याच्या खाली आपण 1-2 लाईन सोडणार जर ॲडजस्टमेंट असेल तर. ऑडिट फी, त्याच्या खाली 1-2 लाईन सोडा. जनरल एक्सपेन्सेस, त्याच्या खाली एखादी लाईन सोडा. त्याच्यानंतर बॅड डेट्स खाली एखादी लाईन सोडा. डेप्रिसिएशन खाली 2-3 लाईन सोडा, ॲडजस्टमेंट असतात. आणि लँड इन्कमला सोडवण्याची जागा सोडण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे ना. अदर आयटम खूप महत्त्वाचं आहे, जे पहिल्या 15मध्ये नाही ते अदर आयटममध्ये लिहितो आपण. मग अदर आयटमला शेवटी खाली 5-6 लाईन आपल्याकडे असले पाहिजे आणि या पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणार. इथं पण तसंच इंटरेस्ट लिहा, 2-3 लाईन सोडा. डिव्हिडंड रिसिव्ड लिहा, 2 लाईन सोडा. कमिशन लिहा, 1-2 लाईन सोडा. मिसलेनियस इन्कम हे तुम्हाला डायरेक्ट सरसकट लिहायचे, लाईन सोडायचे नाही. आणि त्याच्यानंतर लँड इन्कम. या पद्धतीने प्रत्येक ट्रान्झॅक्शन पार्ट केल्यानंतर आपण प्रत्येकाच्या खाली जागा सोडणार. तसंच बॅलन्स शीट, लायबिलिटीला 12 लायबिलिटी मला पार्ट आहे, मग मी जेव्हा बॅलन्स शीट तयार करणार प्रॉब्लेममध्ये, सोल्युशनमध्ये, तेव्हा मी पहिली लायबिलिटी लिहिणार शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल खाली 2-3 लाईन सोडणार. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड अँड अदर फंड, सगळ्यात महत्त्वाची लायबिलिटी 2च आहे, 2 नंबरची आणि 11 नंबरची. तर रिझर्व्ह फंड आणि अदर फंड, खूप सारे फंड याच्यामध्ये येतात, तर याच्या खाली मी 5-6 लाईन सोडून देणार, 6-7 लाईन सोडून देणार. त्याच्यानंतर स्टाफच्या फंडमध्ये फक्त स्टाफचाच फंड येतो, त्याला एकच जागा सोडायची गरज नाही. सेक्युअर्ड लोनला 1-2 लाईन सोडा, 2-3 लाईन सोडा. आता आपण लोन सेक्युअर्ड लोन म्हणून रेकॉर्ड केले तर अनसेक्युअर्डला जागा कमी सोडा, एखादी लाईन सोडा. डिपॉझिट 3-4 असतात म्हणून 2-3 लाईन डिपॉझिटमध्ये सोडा. करंट लायबिलिटी लिहायचं आणि 2-3 लाईन सोडायचं. त्याच्यानंतर अनपेड डिव्हिडंड कशी सोडवायची त्याचं डायरेक्ट फॉर्मॅटच मी दाखवणार आहे, 2 लाईनमध्ये तो बनवणार आपण. इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड, त्याला 1-2 लाईन सोडा. आणि 10 नंबर आपण असंच नावाला लिहितो अदर लायबिलिटी, त्याला जागा सोडू नका. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन खूप महत्त्वाची आहे, ती आपण बनवणार आणि त्याला 5-6 लाईन सोडणार. आणि कॉन्टिजंट लायबिलिटीला एकच लाईन. या पद्धतीने तसंच असेट, 11 असेट, कॅशमध्ये 2-3 लाईन सोडा. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट 3-4 लाईन सोडा. इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टाफचा फंड 3 नंबरला, त्याच्यामध्ये जागा सोडायची गरज नाही. 4 नंबर लोन्स अँड ॲडव्हान्सेस, 1-2 लाईन सोडा. सन्ड्री डेटर्सला एकच लाईन सोडा, त्याच्यामध्ये फक्त आपण डेटर्स रेकॉर्ड करणार. करंट असेट 2-3 लाईन आपण सोडून देणार. फिक्स असेट लिहिणार, 4-5 लाईन सोडणार, कारण त्याच्यावर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट असते. मिसलेनियसमध्ये 1-2 ट्रान्झॅक्शन असतात म्हणून 1-2 ट्रान्झॅक्शन लिहा. अदर आयटम्समध्ये ॲडजस्टमेंटचे इफेक्ट, प्रीपेड वगैरे आपल्याला इंटरेस्ट रिसिव्डचे, इंटरेस्ट ॲक्रूडचे इफेक्ट करावे लागतात म्हणून अदर आयटमला पण आपण 2-3 लाईन सोडणार. आणि 10 नंबर आणि 11 नंबर आपण फक्त फॉर्मॅलिटी म्हणून रेकॉर्ड करतो, त्याला काही जागा सोडण्याची गरज नाही. तर या पद्धतीने मी प्रत्येक ट्रान्झॅक्शन पार्ट केल्यानंतर फॉर्म एनमध्ये मी फॉर्मॅटमध्ये जाणार आणि एक जागा सोडणार. आता बॅलन्स शीट आपण शिकणार.
याच्यामध्ये काय लिहितात हे तर डायरेक्ट इथंच समजते. इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट लिहितात, बँक चार्जेसमध्ये बँक चार्जेस लिहितात, म्हणजे प्रत्येक खर्चाचं नाव इथं दिलेलं आहे, प्रत्येक इन्कमचं नाव इथं दिलेलं आहे. परंतु इथं ज्या लायबिलिटी दिसतात या प्रत्येक लायबिलिटीमध्ये काय काय येतं, प्रत्येक असेटमध्ये काय काय येतं ते आपल्याला शिकायचं आहे. ते आपण इथं बघूया. तर लायबिलिटी ज्या 12 आहे त्या 12 लायबिलिटीमध्ये काय काय लिहू शकतो आपण आणि 11 असेटमध्ये काय काय लिहू शकतो अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकतात. पहिली लायबिलिटी आहे शेअर कॅपिटल. तर शेअर कॅपिटलमध्ये आपल्याला फक्त कॅपिटल रेकॉर्ड करायचं आहे आणि कॅपिटल विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड होणार. सुरुवातीला आपण ॲथोराइज कॅपिटल दिलेलं असेल तर ॲथोराइज कॅपिटल लिहिणार आणि 2 नंबरला आपण ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल लिहिणार. ट्रायल बॅलन्समध्ये एकतर इशूड किंवा सबस्क्राईब या नावाने कॅपिटल दिलं जाईल किंवा कॉल्ड अप आणि पेड अप या नावाने कॅपिटल दिलं जाईल. जे नाव असेल त्या नावाने ते कॅपिटल लिहा. म्हणजे पहिला ॲथोराइज कॅपिटल आणि दुसरा इशूड अँड सबस्क्राईब किंवा कॉल्ड अप अँड पेड अप. त्याच्यानंतर जी मी म्हणलो होतो रिझर्व्ह फंड आणि अदर फंड 2 नंबर लायबिलिटी खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये सगळे फंड येतात आणि सगळे रिझर्व्ह येतात. तर सगळे फंड याची सुरुवातच रिझर्व्ह फंडने करायची आणि बाकीचे सगळे फंड आहे बघा, बिल्डिंग फंड, डेव्हलपमेंट फंड, स्टॅच्युटरी रिझर्व्ह, डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह आणि RDDची ॲडजस्टमेंट पण आपण इथं सोडवणार. तर ॲडजस्टमेंटचे लेक्चर आपण सेपरेट घेणारच आहोत. फक्त एवढं लक्षात ठेवायचं या ॲडजस्टमेंटमध्ये एक तर रिझर्व्ह आणि फंड हे 2 सगळे कॉमन येणार. त्याच्यानंतर 3 नंबरला जागा सोडायची गरज नाही, स्टाफ प्रोव्हिडंट फंड त्याच्यामध्ये फक्त तेवढंच येतं. 4 नंबर सेक्युअर्ड लोन. लोन कोणकोणते असू शकतात तर डिबेंचर, कर्ज रोखे आपले लोन आहे, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि अजून एक लोन लक्षात ठेवा आपण कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट हा सुद्धा एक लोन आहे. मग कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट दिला तर तो सुद्धा लोनमध्ये लिहा. आता हेच लोन अनसेक्युअर्डमध्ये पण आपण लिहू शकतो. लोन्स अँड ॲडव्हान्सेस, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट. आपल्याला लोन जर दिले तर कुठंतरी एकाच ठिकाणी आपण लिहिणार, सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्डमध्ये. त्याच्यानंतर डिपॉझिट कोणकोणते असतात तर ते मी सगळ्या लिहून दिलेले आहे. फिक्स्ड डिपॉझिट आहे, सेव्हिंग डिपॉझिट आहे, करंट डिपॉझिट आहे, रिकरिंग डिपॉझिट आहे, अदर डिपॉझिट आहे. या सगळ्या डिपॉझिट ठेवी आपण 6 नंबर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करणार. त्याच्यानंतर 7 नंबर लायबिलिटी करंट लायबिलिटी आणि प्रोव्हिजन ते तुम्हाला माहितीच आहे. करंट लायबिलिटीमध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि एक ॲडजस्टमेंट असते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बघा आपण ॲड करतो आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला लिहितो तर ती लायबिलिटी नंबर 7 आहे. आउटस्टँडिंग आपण 7 नंबर लायबिलिटीला लिहिणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं सांगितलं होतं फॉर्मॅट दाखवताना की डिव्हिडंडचं मी तुम्हाला सांगणार अनपेड डिव्हिडंड कसं लिहायचं 8 नंबरचं. तर अनपेड डिव्हिडंड जेव्हा तुम्ही बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करणार तेव्हा ते या पद्धतीने रेकॉर्ड करून घ्यायचं. नाव द्यायचं वरती अनपेड डिव्हिडंड आणि 2 लाईन सोडायच्या नाही तर त्या 2 लाईनमध्ये असं लिहून ठेवायचं. प्रॉब्लेम आलेला असेल, ॲडजस्टमेंट आलेली असेल तर सोडवा, नाही आलेली असेल तर तसंच ब्लँक राहू द्या. फक्त सवय लावा अनपेड डिव्हिडंड रेकॉर्ड करायचं आणि जागा नाही सोडायची, डायरेक्ट असं लिहायचं. मग अनपेड डिव्हिडंडच्या खाली लिहायचं प्रपोज डिव्हिडंड. सुरुवातीला लिहायचं प्रपोज डिव्हिडंड आणि त्याच्या खाली लिहायचं लेस डिव्हिडंड पेड. प्रत्येक वेळेस असंच बनवायचं फॉर्मॅट. आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडू तेव्हा मी दाखवणारच आहे. 8 नंबर लायबिलिटी लिहायची आणि जागा सोडायची नाही. तर असं लिहायचं 8 नंबर लायबिलिटी अनपेड डिव्हिडंड, त्याच्या खाली प्रपोज डिव्हिडंड लेस डिव्हिडंड पेड. या पद्धतीने आपण तयार करणार. त्याच्यानंतर इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड याच्यामध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात, एखादी लाईन आपण सोडणार त्याच्यासाठी. अदर लायबिलिटीमध्ये काहीच येत नाही. 11 नंबर लायबिलिटी खूप महत्त्वाची मी तुम्हाला सांगितलं होतं आणि 11 नंबर लायबिलिटीची सुरुवात लक्षात घ्या. 11 नंबर लायबिलिटी जी आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला प्रॉफिट रेकॉर्ड करावा लागतो आणि तो प्रॉफिट आहे लास्ट इयर प्रॉफिट. आणि हा लास्ट इयर मागच्या वर्षाचा प्रॉफिट कुठं मिळेल तर लास्ट इयर प्रॉफिट हा नेहमी ट्रायल बॅलन्समध्ये दिला जाईल. मग ट्रायल बॅलन्समध्ये जो प्रॉफिट दिला जातो तो ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला प्रॉफिट आपल्याला इथे रेकॉर्ड करायचा आहे 11 नंबर लायबिलिटीला. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला प्रॉफिट आपल्याला 11 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2-3 ॲडजस्टमेंट असतात त्या लेस होत असतात. 25% आपल्याला रिझर्व्ह फंडला शेवटी ट्रान्सफर करावे लागतात, ते लेस करा. प्रपोज डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट असते ती आपण इथं लेस करणार आणि ट्रान्सफर टू फंडची ॲडजस्टमेंट असते ती आपण लेस करणार. या व्यतिरिक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आला तो सुद्धा आपण इथंच ट्रान्सफर करणार. उदाहरणार्थ नेट प्रॉफिट आला तर ॲड करा आणि नेट लॉस आला तर लेस करा. तर या पद्धतीने आपण इथं करणार आहोत. समजा नेट प्रॉफिट आला तर इथं तुम्ही म्हणू शकतात ॲड नेट प्रॉफिट आणि समजा नेट लॉस आला तर काय म्हणणार लेस नेट लॉस. या पद्धतीने 11 नंबर लायबिलिटी आपण करणार. 12 नंबरमध्ये काहीच येत नाही तुम्हाला माहिती आहे. आता ज्या 11 असेट आहे त्याच्यामध्ये काय काय येतं ते 1 बाय 1 शिकूया आपण.
कॅश, पहिल्या असेटचं नावच कॅश आहे, त्याच्यामध्ये सर्व कॅशच येणार. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बॅलन्स विथ अदर बँक, हे सर्व 1 नंबर असेटला रेकॉर्ड करा. 2 नंबर असेटचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. कुठे कुठे गुंतवणूक करता येते तर लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये आपण करू शकतो, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये करू शकतो, शेअर्समध्ये, सिल्वरमध्ये, गोल्डमध्ये. त्याच्यानंतर तुमचं फिक्स डिपॉझिट आहे, ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. या सर्व गुंतवणूक आहे. हे सर्व जर दिले ट्रायल बॅलन्समध्ये तर इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही रेकॉर्ड करा. गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गव्हर्नमेंट बॉन्ड, फिक्स डिपॉझिट, शेअर, गोल्ड, सिल्वर, बुलेटिन्स, हे सर्व इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रोव्हिडंट फंड, याच्यामध्ये फक्त एवढंच नाव आहे. इन्व्हेस्टमेंट जर स्टाफ फंडची दिली, स्टाफ प्रोव्हिडंट फंड, तर ते 3 नंबर असेटला रेकॉर्ड करणार. 4 नंबर लोन्स आहे. 4 नंबर लोन्स बघा, लायबिलिटीला पण लोन होते, असेटला पण लोन होते. मग असेटला जे लोन आहे त्याच्यामध्ये पण लोन्स आणि ॲडव्हान्सेस, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट तुम्ही रेकॉर्ड करू शकतात. 5 नंबरमध्ये सन्ड्री डेटर्सच रेकॉर्ड करायचे. 6 नंबर करंट असेट कोणकोणते असू शकतात तर करंट असेट सगळ्यात महत्त्वाची स्टॉक. स्टॉक आपली करंट असेट आहे. त्याच्यानंतर स्टोर्स अँड स्पेअर पार्ट्स, स्टॉक इन ट्रेड, वर्क इन प्रोग्रेस, लूज टूल्स, हे काही शक्यतो येत नाही. फक्त स्टॉक वगैरे लक्षात ठेवा. स्टोर्स अँड स्पेअर्स, वर्क इन प्रोग्रेस, या सगळ्या आपल्याला करंट असेट म्हणून रेकॉर्ड करायचे आहे. फिक्स असेट तुम्हाला माहीतच आहे, ते सांगण्याची गरज नाही. लँड अँड बिल्डिंग, लीज होल्ड प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी, लाईव्ह स्टॉक, डेड स्टॉक, लाईव्ह स्टॉक, असे 2 स्टॉक असतात. त्याच्यानंतर लाईव्ह स्टॉक म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, ॲनिमल्स वगैरे. व्हेकल, फर्निचर अँड फिटिंग्स, हे सर्व तुमच्या फिक्स असेट आहे, तुम्ही फिक्स असेट म्हणून रेकॉर्ड करा. 8 नंबर मिसलेनियस. मिसलेनियसमध्ये 2 ट्रान्झॅक्शन नेहमी लक्षात ठेवा, एक गुडविल आणि एक प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आले तर रेकॉर्ड करा, शक्यतो नाही आहेत, पण आले तर लक्षात ठेवा ते मिसलेनियसमध्ये रेकॉर्ड करायचे, गुडविल आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. अंडर रायटिंग पण येतं, पण अंडर रायटिंग शक्यतो येत नाही. अदर आयटम्समध्ये 2 ॲडजस्टमेंट रेकॉर्ड केल्या जातात. जशी आउटस्टँडिंग ॲडजस्टमेंट तुम्ही लायबिलिटी, करंट लायबिलिटीमध्ये लिहिली होती, तशी प्रीपेडची पण ॲडजस्टमेंट येते. प्रीपेड आपण पहिल्यांदा लेस करतो आणि दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करतो. तर प्रीपेड कोणत्या असेटला रेकॉर्ड करायची? 11 असेट आहे, त्याच्यापैकी 9 नंबर असेटला रेकॉर्ड करायची आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. मग प्रीपेड एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट असणार, त्याचा दुसरा इफेक्ट 9 नंबर असेटला करा. इंटरेस्ट रिसिव्ड किंवा इंटरेस्ट ॲक्रिव्डची ॲडजस्टमेंट असणार. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची ॲडजस्टमेंट असणार. त्या ॲडजस्टमेंटचा सुद्धा दुसरा इफेक्ट अदर आयटममध्ये करायचा आहे. इंटरेस्ट ॲक्रिव्ड, इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट. मग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असेल, इंटरेस्ट ॲक्रिव्ड असेल आणि प्रीपेड एक्सपेन्सेस असेल, या ॲडजस्टमेंट आहे, यांचा दुसरा इफेक्ट आपण 9 नंबर असेटला करणार. 10 आणि 11 हे फक्त नावाला आपण रेकॉर्ड करतो. तर कोणत्या असेटमध्ये काय येतं आणि कोणत्या लायबिलिटीमध्ये काय येतं हे सर्व मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. फॉर्मॅट आपण शिकलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जेवढं तुम्ही बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे सगळं सोडवणार फायनल अकाउंट, ते सोडवणार एका रूलच्या आधारे, आणि तो रूल आहे ट्रायल बॅलन्सचा रूल. कारण आपल्याला फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये प्रश्नामध्ये काय असणार? ट्रायल बॅलन्स दिला जाणार. तुम्हाला माहिती आहे ट्रायल बॅलन्स म्हणजे 2 बॅलन्सेस असतात, डेबिट आणि क्रेडिट. हा रूल मी प्रत्येक वेळेस तुम्हाला शिकवत असतो. हा रूल जर तुम्हाला माहीत झाला तर तुम्ही कधीच चुकणार नाही. तर रूल लक्षात ठेवा. ट्रायल बॅलन्समध्ये जे डेबिट बॅलन्सेस असतात त्यांना काय म्हणतात आणि जे क्रेडिट बॅलन्स असतात त्यांना काय म्हणतात हे लक्षात ठेवा. तर डेबिट बॅलन्सेसमध्ये जेवढे पण ट्रान्झॅक्शन दिले जातील ते एकतर एक्सपेन्सेस असणार किंवा असेट असणार. फक्त ओळखायचं आहे. जर तुम्हाला ते एक्सपेन्सेस वाटले तर डायरेक्ट P&L अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार, कारण आपण डेबिटमध्ये रेकॉर्ड करतोय डेबिट बॅलन्स. एक्सपेन्सेस वाटले तर डायरेक्ट P&L अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा, आणि जर असेट वाटले तर असेटला रेकॉर्ड करा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किती खर्च आहे? 16 खर्च आहे. 16 मध्ये जिथं तो खर्च येत असेल तिथं खर्च तो रेकॉर्ड करत चला. आणि असेट टोटल 11 आहे, जिथं ती असेट जात असेल त्या असेटमध्ये ती असेट रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर तुम्ही क्रेडिट बॅलन्स सोडवा. पहिले डेबिट सोडवा, त्याच्यानंतर क्रेडिट सोडवा. आपली टेक्निकच ती आहे, आपण अगोदर सर्व डेबिट सोडवणार, आणि जोपर्यंत आपण डेबिट सोडवणार आहोत तोपर्यंत एवढंच लक्षात ठेवायचं, मला जर खर्च वाटला तर मी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करणार, आणि असेट वाटलं तर असेटला रेकॉर्ड करणार. एवढ्या 2च साईडला मी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत जाणार. त्याच्यानंतर मी क्रेडिट बॅलन्स सोडवणार, आणि क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एकतर इन्कम असू शकतो किंवा लायबिलिटी असू शकतो. मला ओळखायचं आहे. जर ते इन्कम असेल तर डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला, कारण क्रेडिट बॅलन्स सोडवत आहे. इन्कम जर तुम्हाला वाटला तर क्रेडिटला रेकॉर्ड करा, आणि जर इन्कम नसेल तर डायरेक्ट लायबिलिटीला रेकॉर्ड करा, 12 लायबिलिटी. तर या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इन्कम तुम्हाला माहिती कोणकोणती आहे? 5च इन्कम आहे. इंटरेस्ट, डिव्हिडंड, कमिशन, मिसलेनियस आणि लँड इन्कम आणि एक्सपेंडिचर. तर या पद्धतीने ते इन्कम आहे. मेजॉरिटी सगळ्या लायबिलिटी दिल्या जातात, एखादा 1-2 इंटरेस्ट इन्कम असतात. त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये डेबिट बॅलन्स जास्त असतात, क्रेडिट बॅलन्स कमी असतात, म्हणून डेबिट बॅलन्सचा व्यवस्थित रूल लक्षात ठेवा. आता हे जेवढे पण ट्रायल बॅलन्स आहे, या ट्रायल बॅलन्सचा फक्त
आपण करणार एक इफेक्ट. ट्रायल बॅलन्सचा किती इफेक्ट करणार? एक इफेक्ट. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एकदाच रेकॉर्ड करा. फक्त जर एखाद्यावर काय दिली, ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर त्याचे आपल्याला करायचे आहे 2 इफेक्ट्स. ॲडजस्टमेंट जर दिली तरच 2 इफेक्ट करायचे. ॲडजस्टमेंट कोणकोणत्या त्या मी पुढच्या लेक्चरला स्वतंत्र लेक्चर घेणार आणि ॲडजस्टमेंट तुम्हाला शिकवणार. या व्यतिरिक्त ट्रायल बॅलन्समध्ये असे काही ट्रान्झॅक्शन आहे जे दोन्हीकडे येऊ शकतात, डेबिटमध्ये पण आणि क्रेडिटमध्ये पण. ते मी इथं दाखवलेले तुम्हाला, ते व्यवस्थित लक्षात घ्या. आयटेम्स कॅन बी गिवन इन बोथ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस. असे ट्रान्झॅक्शन आहे जे डेबिटमध्ये पण येऊ शकतात, क्रेडिटमध्ये पण येऊ शकतात. काय करायचं? मुलं कन्फ्यूज होतात. तर लक्षात ठेवा, इंटरेस्ट नावाचा ट्रान्झॅक्शन डेबिटमध्ये पण येऊ शकतो, क्रेडिटमध्ये पण येऊ शकतो. ज्या वेळेस इंटरेस्ट ट्रायल बॅलन्समध्ये देणार तो फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड करायचा. इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड करायचं. कुठे? डेबिटला दिलेला असेल तर डेबिटला रेकॉर्ड करा, क्रेडिटला दिलेलं असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. संपलं. त्याच्यानंतर रेंट जर दिलं, रेंट दोन्हीकडे देऊ शकतात, डेबिट बॅलन्समध्ये पण क्रेडिट बॅलन्समध्ये पण. रेंटसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड करायचं. कसं? डेबिटमध्ये दिलेलं असेल तर डेबिटला रेकॉर्ड करा, क्रेडिटमध्ये दिलेलं असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. म्हणजे डेबिटला इंटरेस्ट दिला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिटला इंटरेस्ट दिला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. या पद्धतीने लक्षात घ्या. इंटरेस्ट 2 येऊ शकतात. इंटरेस्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड करायचं आहे. रेंट पण फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड करायचं आहे. डेबिट बॅलन्समध्ये दिले तर डेबिटला, क्रेडिट बॅलन्समध्ये दिले तर क्रेडिटला. कमिशनसुद्धा दोन्हीकडे येऊ शकतात, डेबिटमध्ये पण आणि क्रेडिटमध्ये पण. कमिशनसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड करायचे आहे. नोट डाऊन करत चला. कमिशनसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड करायचे आहे. डेबिटला दिले तर डेबिटला, क्रेडिटला दिले तर क्रेडिटला. सिम्पल लॉजिक आहे. त्याच्यानंतर लोन आणि फिक्स डिपॉझिट. लोन तुम्हाला माहिती बघा, आपण आत्ताच फॉर्मॅट शिकलो होतो आणि लोन फॉर्मॅटमध्ये दोन्हीकडे पण आहे. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट जर तुम्ही बघितला तर लोन दोन्हीकडे आहे. बघा, लायबिलिटी साईडला 4 नंबर 5 नंबर लोन आहे आणि ॲसेटला पण लोन आहे. मग कुठे लिहू मी लोन? बरेच मुलं कन्फ्यूज होतात, सर लोन मी इकडे लिहू का इकडे लिहू? तर लक्षात ठेवा, त्याचा नियम मी तुम्हाला सांगतोय. तसा तर तुम्हाला ट्रायल बॅलन्सचा नियम माहीत असेल तर तुम्ही लोनमध्ये कधीच चुकणार नाही. पण लोन जर दोन्हीकडे आले तर काय करायचं? लोन फक्त बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचं आहे. लोन फक्त बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचं आहे. मग बॅलन्स शीटला 2 साईड असतात, लायबिलिटी आणि असेट. लोन जर डेबिटमध्ये दिले तर लोन फक्त असेटला रेकॉर्ड करायचे. लोन फक्त असेटला रेकॉर्ड करायचे. आणि जे लोन क्रेडिटमध्ये दिले जातील, क्रेडिट बॅलन्समध्ये, ते लोन फक्त लायबिलिटीला रेकॉर्ड करायचे आहे. एवढं लक्षात ठेवा. लोन आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करायचं नाही. जेव्हा जेव्हा लोन ट्रायल बॅलन्समध्ये देणार ते लोन फक्त बॅलन्स शीटलाच रेकॉर्ड करायचे. कुठे? डेबिट बॅलन्समध्ये दिलेले लोन असेटला रेकॉर्ड करा, क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेले लोन लायबिलिटीला रेकॉर्ड करा. इतक्यात सहज तुम्ही सोडू शकतात. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिटसुद्धा दोन्हीकडे देऊ शकतात, डेबिट बॅलन्समध्ये पण क्रेडिट बॅलन्समध्ये पण. फिक्स डिपॉझिटसुद्धा तुम्ही बॅलन्स शीटलाच रेकॉर्ड करा. फिक्स डिपॉझिटसुद्धा तुम्ही बॅलन्स शीटलाच रेकॉर्ड करा, प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करू नका. मग कुठे? डेबिटमध्ये दिली तर फिक्स डिपॉझिट असेटमध्ये रेकॉर्ड करा, इन्व्हेस्टमेंट म्हणून. आणि क्रेडिट बॅलन्समध्ये दिली तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. लायबिलिटी नंबर आपल्याला माहिती आहे, डिपॉझिट लायबिलिटी नंबर किती आहे? सेपरेट 6 नंबर. मग 6 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. या पद्धतीने तुम्ही हे ट्रान्झॅक्शन सोडू शकतात. जे ट्रान्झॅक्शन दोन्हीकडे येऊ शकतात ते मुद्दामून मी तुम्हाला इथं दाखवले, म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. आणि हा नियम जर पाठ असेल, एकदम पक्का तुमच्या डोक्यात फिट झाला तर तुम्ही कधीच चुकणार नाही. डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स, जितके पण डेबिट बॅलन्सेस असतील ट्रायल बॅलन्समध्ये ते आपले एक्सपेन्सेस और असेट असू शकतात. आणि क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेले ट्रान्झॅक्शन दे मे बी इन्कम्स और लायबिलिटीज. बट there are 2 items are given in trial balance and on that 2 items the rule of trial balance cannot be applied. 2 ट्रान्झॅक्शन असे आहे जे ट्रायल बॅलन्समध्ये देऊ शकतात आणि त्याला तुम्ही हा डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सचा नियम अप्लाय करू शकत नाही. ते 2 ट्रान्झॅक्शन कोणते? तर पहिला ट्रान्झॅक्शन दिलेला असेल ट्रायल बॅलन्समध्ये प्रॉफिट अँड लॉस, आणि दुसरा ट्रान्झॅक्शन दिला जाईल ट्रायल बॅलन्समध्ये डिव्हिडंड पेड. ट्रायल बॅलन्समध्ये हे 2 ट्रान्झॅक्शन दिले जातील. कुठे दिले जातील ते पण मी तुम्हाला सांगून ठेवतो विद्यार्थी मित्रांनो. हे ट्रान्झॅक्शन दिले जातील ट्रायल बॅलन्सच्या प्रॉफिट अँड लॉस दिला जाईल क्रेडिट बॅलन्समध्ये आणि डिव्हिडंड पेड दिला जाईल डेबिट बॅलन्समध्ये.
ह्या ट्रान्झॅक्शनला तुम्ही क्रेडिटचा नियम किंवा डेबिटचा नियम अप्लाय करू नका. फॉर एक्झाम्पल प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटमध्ये दिला सर, तर मी क्रेडिटचा नियम अप्लाय करतो. मग प्रॉफिट अँड लॉस इन्कम आहे का लायबिलिटी आहे? तर लक्षात ठेवा, प्रॉफिट अँड लॉस तुमचं इन्कम पण नाही आणि तुमची लायबिलिटी पण नाही, तो लास्ट इयर प्रॉफिट आहे. ट्रायल बॅलन्समध्ये जो पण प्रॉफिट दिला जाईल तो लास्ट इयर प्रॉफिट असणार. आणि हा लास्ट इयर प्रॉफिट जो असेल विद्यार्थी मित्रांनो, त्याचं काय करायचं, तर हे दोन्ही पण ट्रान्झॅक्शन जे ट्रायल बॅलन्समध्ये दिले जातात, हे दोन्ही पण ट्रान्झॅक्शन फक्त आणि फक्त आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करायचे आहे. हे दोन्ही पण ट्रान्झॅक्शन फक्त लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करायचे. कुठे रेकॉर्ड करू मी, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हा प्रॉफिट अँड लॉस जो ट्रायल बॅलन्सला दिला जाईल तो लायबिलिटी नंबर 11 मध्ये रेकॉर्ड करणार. म्हणजे मी इथं रेकॉर्ड करतो लायबिलिटी नंबर 11 आणि डिव्हिडंड पेड जो दिला जाईल तो रेकॉर्ड करा लायबिलिटी नंबर 8. मग लायबिलिटी नंबर 11 काय आणि लायबिलिटी नंबर 8 काय मी फॉर्मॅटमध्ये शिकवलं. लायबिलिटी नंबर 8 आहे अनक्लेम डिव्हिडंड आणि लायबिलिटी नंबर 11 आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन. जो फॉर्मॅट या ठिकाणी आपण आत्ताच जस्ट बघितलेला आहे तो फॉर्मॅट इथं लक्ष द्या. ट्रायल बॅलन्समध्ये दोन ट्रान्झॅक्शन दिले जातील, प्रॉफिट अँड लॉस आणि डिव्हिडंड. याला रूल वापरू नका, ते दोन्ही ट्रान्झॅक्शन फक्त लायबिलिटीला रेकॉर्ड करा. प्रॉफिट अँड लॉस डायरेक्ट 11 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा आणि डिव्हिडंड जो असेल तो 8 नंबर लायबिलिटी अनक्लेम डिव्हिडंडमध्ये रेकॉर्ड करा. अनक्लेम डिव्हिडंडमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं इथं फॉर्मॅटमध्ये. अनक्लेम डिव्हिडंड आपण कसं रेकॉर्ड करणार, तर अनक्लेम डिव्हिडंडमध्ये अनपेड डिव्हिडंडमध्ये बघा आपण डिव्हिडंड पेड लेस करत असतो. तर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला डिव्हिडंड आपण 8 नंबर लायबिलिटीमधून नेहमी लेस करणार आहोत. आणि जो 11 ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट दिला जाईल लास्ट इयर प्रॉफिट, या 11 नंबर लायबिलिटीची सुरुवातच लास्ट इयर प्रॉफिटने होते. म्हणून मी परत रिपीट करेल, ट्रायल बॅलन्स सोडवत असताना हा रूल तुम्ही अप्लाय करा. फक्त हा रूल अप्लाय होणार नाही या दोन ट्रान्झॅक्शनवर. ते दोन ट्रान्झॅक्शन आहे प्रॉफिट अँड लॉस आणि डिव्हिडंड पेड. हे दोन्ही पण ट्रान्झॅक्शन तुम्ही डायरेक्ट लायबिलिटीला रेकॉर्ड करा. प्रॉफिट अँड लॉस 11 नंबर लायबिलिटीला आणि डिव्हिडंड पेड 8 नंबर लायबिलिटीला. बाकीचे या दोन ट्रान्झॅक्शन व्यतिरिक्त जितके पण ट्रान्झॅक्शन ट्रायल बॅलन्समध्ये दिले जातील त्याला हाच रूल अप्लाय करणार. डेबिट बॅलन्सेस shows as expenses or asset. If it is asset, then should be recorded to the debit side of profit and loss account, and if it is liability, then if it is asset, then should be recorded at the asset side of the balance sheet. म्हणजे जर तुम्हाला ते एक्सपेन्सेस वाटले प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा आणि जर तुम्हाला असेट वाटले बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जा. क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन फक्त हे दोन ट्रान्झॅक्शन सोडून इन्कम किंवा लायबिलिटी. जर तुम्हाला ते इन्कम वाटले तर इन्कम आपण रेकॉर्ड करतो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आणि जर तुम्हाला ते लायबिलिटी वाटले तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. इतक्या सिंपल लॉजिकने तुम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट सहज सोडू शकतात. आता आपलं फक्त ॲडजस्टमेंट बाकी आहे. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट असतील त्यांचे आपण दोन इफेक्ट सोडवणार. ते ॲडजस्टमेंटचं आपण सेपरेट लेक्चर घेणार आणि आपण पूर्ण थेरी लेक्चर कंप्लीट करून म्हणजे ट्रायल बॅलन्स शिकून फॉर्मॅट शिकून त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट शिकून मग त्याच्यानंतरच आपण पहिल्या प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. म्हणून माझी परत एक रिक्वेस्ट असेल विद्यार्थ्यांना, प्रॉब्लेम नंबर 1 बघण्यापूर्वी जे थेरी लेक्चर मी तुम्हाला या टॉपिकचे दिलेले आहे, मग त्याच्यामध्ये फॉर्मॅट असेल, रूल असेल आणि ॲडजस्टमेंटचे लेक्चर असतील, हे सर्व लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम 1 बघा. तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट सोडवताना अजिबात अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा लेक्चर खूप महत्त्वाचा होता, ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट शिकलो. हे फॉर्मॅट परत मी रिपीट करतो. दिस फॉर्मॅट हॅज बीन गिवन इन फॉर्म N as per Cooperative Society Act as per that particular state. ज्या स्टेट ज्या राज्याचा तो ॲक्ट असेल त्या ॲक्टनुसार फॉर्म N दिला आणि या फॉर्म N नुसार प्रॉफिट अँड लॉस आपण असंच बनवणार आणि बॅलन्स शीटसुद्धा असंच बनवणार. तर परत एक 2च मिनिटात लॉजिक सांगतो. प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड एक्सपेन्सेस आहे, क्रेडिट साईड इन्कम आहे. टोटल 16 एक्सपेन्सेस 1 by 1 तुम्हाला माहीत असले पाहिजे. टोटल 5 इन्कम 1 by 1 माहीत असले पाहिजे. बॅलन्स शीट इट इज नॉट अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट अँड इट इज shows the particular assets and liabilities of that business on that particular date. त्या तारखेला त्या बिझनेसजवळ किती लायबिलिटी आणि किती असेट आहे हे दाखवणारं स्टेटमेंट म्हणजे काय, बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटला टोटल लायबिलिटी आपण पाठ करणार 12 आणि टोटल असेट आपण रेकॉर्ड करणार 11. तर हे सर्व फॉर्मॅट आपण दिलेला आहे. फॉर्मॅट लर्न करून घ्या. एकदा फॉर्मॅट लर्न झाला तर तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटीचा फायनल अकाउंट सहज सोडवता येईल. तर पुढच्या लेक्चरला आपण ॲडजस्टमेंट शिकूया. आता आपण इथं थांबूया. थँक्यू.